कमीत कमी सांगण्याचा तुमच्या वेळेचा म्हणजे जास्त वेळ झालेला आहे आणि असं आहे की इथं शिक्षक असतील कुणी तर त्यांना माहीत असेल की 45 मिनटंच कुणाची बसण्याची कॅपॅसिटी असते, त्याच्यावरी जर बोललं तर ते डोक्यावरून जातं. म्हणून ते सायकोलॉजीचा प्रकार आहे की ते 45 मिनिटं त्याच्यासाठी ठरवलेली असतात की त्याच्यावरी लक्षात बसत नाही. तर भैयासाहेब सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांना जे पहिलं अपत्य झालं बाबासाहेबांना आणि रमाईला, तर ते पहिलं अपत्य म्हणजे पहिला मुलगा झाला. तर तो मुलगा म्हणजेच भैयासाहेब 12/12/1912 जन्मतारीख लक्षात ठेवा. भैयासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख 12 तारीख 12वाच महिना आणि 1912 साल. म्हणजे बघा 12/12/1912 आपण बुद्धाच्या जन्माची कथा बघतो. बुद्धाचा जन्म पौर्णिमेला झाला, त्यांचं ज्ञानप्राप्ती पौर्णिमेला झाली, त्यांचं महापरिनिर्वाण पौर्णिमेला झालं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये हे सारखेपण आलेलं आहे, म्हणजे काहीतरी गोष्टी जुळून आलेल्या आहेत. तसंच यांच्याही जन्माच्या बाबतीत ह्या तारखा जुळून आलेल्या आहेत. कदाचित आपण असंही म्हणू की प्रस्थापित व्यवस्थेचे 12 वाजवण्यासाठी त्यावेळेसच्या हा आंबेडकर दुसरा जन्माला आलेला होता, ती तारीख जुळून आलेली होती. आता पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर बघा बाबासाहेबांना रमाईला पहिला मुलगा झाला, आनंद झाला. आता मुलाचं नाव काय ठेवायचं, आपण भैयासाहेबाचं जीवनकार्य बघत आहोत. जीवनकार्य बघत असताना मुलगा झाला, नाव काय ठेवायचं. नाव भैयासाहेबांचं ठेवण्यामागं 2 कथा सांगितल्या जातात, त्या कथा मी सांगणार आहे. पहिली कथा अशी की बाबासाहेब ज्यावेळेस भैयासाहेबांचा जन्म झाला तर त्यावेळेस BAची परीक्षा पास झाली होती बाबासाहेब, आणि परीक्षा पास झाले घरामध्ये, परीक्षा पास झाली म्हणजे यश आलं म्हणून मुलाचं नाव यशवंत ठेवलं, मुलगा झाला. म्हणजे 2 गोष्टी एकदाच घरामध्ये घडल्या आनंदाच्या. एक तर BAची परीक्षा पास झाली आणि मुलगाही जन्माला आला. मुलगा झाल्यावर कुणालाही आनंदच होतो. आणि मग ते यश आलं घरामध्ये म्हणून यशवंत नाव ठेवलं असं म्हणल्या जाते नावामागची कथा पहिली. आणि दुसरी कथा अशी की बाबासाहेबांना 3 गुरु होते, त्यापैकी महात्मा फुले एक होते. आणि महात्मा फुले जे गुरु होते तर महात्मा फुलेंच्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत होतं. आपल्या गुरुच्या मुलाचं नाव यशवंत होतं म्हणून बाबासाहेबांनी आपल्या मुलाला नाव यशवंत दिलं, अशी दुसरी कथा सांगितल्या जाते. म्हणून नाव मुलाचं यशवंत असं ठेवलं गेलं. पण लाडानं सर्व त्यांना भैयाच म्हणायचे आणि ते भैयासाहेब झाले. भैयासाहेबांना लहानपणीच जन्मताच न्यूमॅनॅटिक नावाचा पोलिओ सदृश आजार होता. पोलिओसारखा. न्यूमॅनॅटिक म्हणजे त्या आजाराचे लक्षणं सांगतो तुम्हाला की त्या पोलिओसारख्या आजारामध्ये लहान बाळ जे जन्मलेलं असतं, म्हणजे त्याचं चालण्याचा कालावधी जे काही 8 महिन्याला 9 महिन्याला 10 महिन्याला चालत असेल वर्षाला, तर ते भैयासाहेब लहान म्हणजे नॉर्मल नव्हते त्या पद्धतीनं. त्यांना तो न्यूमॅनॅटिक आजार असल्यामुळं कमरेखालचा जो त्या लहान बाळाचा भाग होता त्याचे जे पाय होते तर ते म्हणजे लुळे पडल्यासारखे होते. म्हणजे ते जोर धरत नव्हते, उभं राहायला ताकदच नव्हती त्या पायामध्ये. आणि मग अशा पद्धतीनं ते भैयासाहेबांचं बालपण गेलं, म्हणजे लहानपणच. न्यूमॅनॅटिक नावाचा पोलिओ सदृश आजार. आणि मग या